हॅलो फ्रेंड्स, लक्षवेध MPSC अँड कंबाईन या स्टडी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी नवनाथ कदम आज भारत आणि महाराष्ट्र भूगोलातील एक महत्त्वाचा टॉपिक तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे. आणि आज जर बघितलं नद्याशी संबंधित हा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये आपण अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या, बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्या, गंगा नदीकाठावरील शहरे असतील, महाराष्ट्रातील प्रमुख नद्या, महाराष्ट्रातील नद्यांचा लांबीनुसार उतरता क्रम, त्यानंतर कोणत्या नद्या महाराष्ट्रातील कोणत्या नद्या कोणत्या पर्वतरांगेमुळे वेगळ्या झालेल्या आहेत, किंवा कोणत्या नदीच्या दरम्यान म्हणजे जी काय कोणत्या दोन नदीच्या दरम्यान कुठली पर्वतरांग आहे, हे आपण सगळं जे आहे ना आज आपण ट्रिकनुसार बघणार आहोत. आणि याच्यावरती हमखास परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. त्यामुळं हे जे काय लेक्चर आहे ना तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला याचा फायदा नक्कीच होणार आहे. आणि याच्यामध्ये ट्रिक जे आहेत ना एकदम साध्या सोप्या आहेत, त्यामुळं तुमच्या लगेच लक्षामध्ये राहू शकतं. त्यामुळे तुमची या टॉपिकची मार्क जाणार नाहीत याची मी तुम्हाला खात्री देतो. त्यासाठी तुम्हाला हे फक्त लेक्चर शेवटपर्यंत बघा. 20 ते 25 मिनिटाचा वेळ लागेल. आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगतो की जर काय की जी काय नवीन विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच माझ्या चॅनलला जुळले गेलेले आहेत, त्यांनी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे ज्यावेळेला मी नवनवीन लेक्चर अपलोड करेल त्यावेळेला त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि ते तुम्ही लेक्चर पाहू शकाल. तर याच्यामध्ये काय की आज आपण महाराष्ट्र आणि भारत भूगोल यांच्या नद्या या टॉपिकवरती आपण चर्चा करणारच आहोत. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की क्षेत्र कुठलंही असो, कुठल्याही क्षेत्रामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर मोठ्या व्यक्तीची, पैशाने नाही म्हणत मी, वयानं मोठ्या व्यक्तीची आपल्या पाठीवरती थाप असणं खूप गरजेचं आहे. जर त्या व्यक्तीची जर थाप असेल आपल्या पाठीवरती, मग ती घरातील व्यक्ती असो, आजूबाजूचा असो, किंवा कुणीही असो, किंवा आपल्या ओळखीचा तो व्यक्ती असो, त्यांची थाप आपल्या पाठीवरती असणं खूप गरजेचं आहे. जर त्यांची थाप त्यांनी जर प्रोत्साहन दिलं, आपल्या पाठीवरती जर शाबासकी दिली, तर आपण अशक्य ते शक्य गोष्ट करू शकतो. तर तशाच प्रकारची एक कविता आहे, याच्यामध्ये विष्णू वामन शिरवाडकर यांची कविता आहे कणा नावाची. त्याच्यामध्ये पण एक विद्यार्थी दशेमध्ये एक असताना जो कोण विद्यार्थी होता, आता तो पूर्वी विद्यार्थी होता, प्रत्येक व्यक्ती हा कधी ना कधी विद्यार्थीच असतो, तसा पण तो एक काय होता की विद्यार्थी होता. आता त्याचं लग्न झालेलं आहे आणि त्याच्यात काय झालं की गंगा नदीला पूर आल्यामुळं काय झालं की त्याचं घरदार आहे ना सगळं वाहून गेलेलं आहे. अशा या वाईट परिस्थितीमध्ये त्याला आपल्या शाळेमध्ये असताना जे काही गुरु होते त्यांची आठवण झालेली आहे आणि त्यांच्याकडे तो गेलेला आहे. आणि गेल्यानंतर तो आपली व्यथा त्या गुरूंना सांगतो. त्यावेळेला गुरु त्याला कशा प्रकारे मदत करतात आणि त्यावेळेला तो विद्यार्थी काय म्हणतोय, आपण ही विष्णू वामन शिरवाडकर यांची कणा नावाची कविता आहे ना, त्याच्यातून आपण या ठिकाणी बघूया. तर ती कविता सुरुवात करतोय मी. ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी. ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली, गेली खरट्यात राहून. माहेरवाशीन पोरीसारखी, चार भिंतीत नाचली. माहेरवाशीन पोरीसारखी, चार भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते नेले. प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी तेवढे ठेवले. कारभारणीला संगे घेऊन सर आता लढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नको सर जरा मला, एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी, मोडला नाही कणा. मोडून पडला संसार तरी, मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. अशा प्रकारची ही कविता आहे. कवी कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर यांची कविता आहे. याच्यामध्ये विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये ती काय गंगा नदीला पूर आल्यानंतर घरदार सगळं वाहून गेलेलं असते. ही जी काय व्यथा आहे ना आपल्या गुरुला जाऊन सांगत आहे. आणि गुरुला सांगितल्यानंतर ते गुरु आहेत ना त्याला पैसे देण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेला तो विद्यार्थी काय म्हणतो, पैसे नको सर जरा मला एकटेपणा वाटला. पैसे नको सर जरा मला एकटेपणा वाटला, अशा प्रकारे म्हणतो. फक्त तुम्ही पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. अशा प्रकारे म्हणून मी तुम्हाला म्हटलं कुठलेही क्षेत्र असो त्याच्यामध्ये जर तुमच्या पाठीवरती गुरुची म्हणा किंवा कुठल्याही एखाद्या वयानं मोठ्या व्यक्तीची तुमच्या पाठीवर जर थाप असेल तर तुम्ही कुठलीही अशक्य गोष्ट शक्य करू शकता.
तर चला मग आता या ठिकाणी त्याच्यातून तुम्हाला सार भेटला असेल नेमकं मला काय म्हणायचं होतं. चला तर मग आपण आता अभ्यासाला सुरुवात करूया. ह्याच्यामध्ये खूप साध्या सोप्या ट्रिक आहेत. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बघणार आहोत की अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या. आता अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या ज्या आहेत ना, ह्या काय करतात की खंबातच्या आखातामध्ये मिळतात. याच्यावरती UPSCला प्रश्न विचारलेला आहे. लक्षात ठेवा, याच्यावरती UPSCला प्रश्न विचारला होता, खालीलपैकी कोणती नदी खंबातच्या आखातामध्ये अरबी समुद्राला मिळत नाही, अशा प्रकारचा प्रश्न विचारला होता. तर ह्याच्यामध्ये त्याची ट्रिक जर बघितली काय की समानता ही एकदम सोपी या या ठिकाणी काय की ट्रिक आहे, त्यामुळे तुमच्या लगेच लक्षामध्ये राहू शकते समानता. ह्याच्यामध्ये जर बघितलं स वरून जर बघितलं, स वरून आलं ते म्हणजे साबरमती नदी आली. बरोबर, साबरमती नदी तुम्हाला माहीतच आहे. साबरमती नदी कुठं आहे? साबरमती नदी जर पहिले गुजरातमध्ये अरवली, हे आपल्या साबरमती नदी ही कुठं आहे? अरवली पर्वतातील जे आहे ना, अरवली पर्वताच्या दक्षिण भागामध्ये काय करते की साबरमती नदीचा उगम होतोय. बरोबर, आणि साबरमती नदीकाठी अहमदाबाद हे शहर बसलं आहे. गुजरातमधील अहमदाबाद हे शहर बसलं आहे, हे तुम्हाला माहितीच आहे. स वरून साबरमती नदी आली, मावरून माही नदी आली. बरोबर आहे. त्यानंतर जर बघितली न वरून जर बघितलं नर्मदा नदी आहे, आणि तावरून तापी नदी. बरोबर, तुमच्या लक्षात आले असेल. ह्याच्यामध्ये स वरून आहे ती म्हणजे साबरमती नदी, मावरून माही नदी, न वरून नर्मदा नदी आणि तावरून तापी नदी. आता तुम्हाला सांगतो, नर्मदा जी नदी आहे ना, नर्मदा नदी भारतातील सर्वात लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे. लक्षात ठेवा, नर्मदा नदी ही भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे. त्या खालोखाल तापी नदी आहे. बरोबर आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जर विचारलं तर तापी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे. तिची लांबी किती आहे? 208 किलोमीटर. बरोबर आहे. ते लांबीचं वगैरे राहू द्या, नंतर पुढे ते आहे ट्रिकमध्ये, त्याच्यामध्ये लांबी वगैरे सांगतो तुम्हाला नद्यांची. त्या ठिकाणी महाराष्ट्रामधील नद्यांची लांबी किती आहे. त्या ठिकाणी एवढं लक्षात ठेवा, नर्मदा ही नदी ही काय की भारतातील सर्वात लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे. तापी नदी ही महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी जर बघितलं, अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या जे काय नद्या आहेत त्या खास करून खंबातच्या आखातामध्ये, त्या नद्यांचा ट्रिक जर बघितली, ट्रिकनुसार आपण या ठिकाणी लक्षात ठेवतोय नद्यांची नावं. त्याच्यावरून स वरून साबरमती नदी, मावरून माही नदी, न वरून नर्मदा नदी आणि तावरून तापी नदी. अशा प्रकारे काय आहेत की या 4 नद्या ज्या आहेत ना, खंबातच्या आखातामध्ये अरबी समुद्राला जाऊन मिळतात. लक्षात ठेवा. आणि दुसरी एक नदी आहे ती म्हणजे लुनी नदी. लुनी नदी आहे. लुनी नदी जी आहे ना, ती काय करते की कच्च्या आखातामध्ये काय होती की त्या ठिकाणी काय होती? गायब होती लुनी. लक्षात ठेवा, ही लुनी नदी ही जी आहे ना, याच्यामध्ये UPSCला जो प्रश्न विचारला होता ना, त्याच्यामध्ये लुनी नदी वगैरे दिलं होतं. त्याच्यामध्ये लुनी नदी हे काय तर त्याच्यामध्ये खंबाच्या आखातामध्ये मिळत नाही. लुनी नदी काय करते की कच्च्या आखातामध्ये काय होती? त्या ठिकाणी काय होती की गायब होते. आणि ही पण काय की पश्चिम वाहिनी नद्या. आणि ह्या ज्या 4ही नद्या जर बघितल्या, साबरमती, माही, नर्मदा, तापी, ह्या नद्या देखील काय की पश्चिम वाहिनी नद्या आहे, पश्चिमेकडे वाहतात. बरोबर आहे. आणि ह्या काय करतात की अरबी समुद्राला जाऊन मिळतात. कुठं? खंबाच्या आखातामध्ये. लुनी नदी ही कच्च्या आखातामध्ये गायब होते. चला मग आता पुढील बघूया आपण. बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या. आता या ठिकाणी बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्याबद्दल आता या ठिकाणी विचारलेलं आहे. त्याच्यामध्ये ट्रिक दिलेलं आहे, ब्रह्मा की गोद में गंगा. काय दिलेलं आहे? ब्रह्मा की गोद में गंगा. एकदम साधी सोपी ट्रिक आहे या ठिकाणी. त्याच्यावरून ब्रह्मावरून या काय आलं की त्या ठिकाणी जर बघितलं ब्रह्मपुत्रा नदी आलं. त्यानंतर की वरून जर बघितलं कावेरी कृष्णा नदी आलं. बरोबर आहे. त्यानंतर जर बघितलं गोदवरून जर बघितलं गोदावरी नदी आलं. त्यानंतर मेवरून जर बघितलं तर त्या ठिकाणी आहे ते म्हणजे महानदी. आणि त्यानंतर गंगावरून जर बघितलं या ठिकाणी आहे गंगा नदी. म्हणजे एकदम साधी सोपी ट्रिक आहे, तुमच्या लक्षात आलं असेल या ठिकाणी. बरोबर आहे. ब्रह्मा की गोद में गंगा या ट्रिकवरून आपल्याला बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्या या ठिकाणी आपल्याला त्यांची नावं या ठिकाणी बघायची आहे. ब्रह्मावरून ब्रह्मपुत्रा नदी, कीवरून कृष्णा आणि कावेरी नदी, गोदवरून गोदावरी नदी आणि मेवरून महानदी आणि त्यानंतर गंगावरून गंगा नदी. अशा प्रकारे काय की या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्या त्या. याच्यामध्ये जर बघितलं की गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी आहे. गंगा नदी ही किती आहे? भारतातील सर्वाधिक लांबीची नदी आहे. यांची लांबी पण तुम्ही बघा. गंगा नदीची लांबी काही पुस्तकामध्ये 2510 दिलेलं आहे, तर काही पुस्तकामध्ये काय केलेली की 2525 इतकी गंगा नदीची लांबी दिलेली आहे. हे दोन्ही पण तुम्ही लक्षात ठेवा. गोदावरी नदीची लांबी माहीत आहे तुम्हाला, 1465 किलोमीटर ही गोदावरी नदीची लांबी आहे.
त्यानंतर ही जी काय गोदावरी नदी असेल, भीमा असेल, कृष्णा असेल, जे आहेत ना त्यांची महाराष्ट्रातील लांबी किती आहे ते पण लक्षात ठेवा आणि टोटल लांबी किती आहे ते पण लक्षात ठेवा. हे खूप महत्त्वाचं आहे या ठिकाणी. त्यानंतर ब्रह्मपुत्रा नदी तुम्हाला माहितीच आहे. ब्रह्मपुत्रा नदी परत काय करते की गंगा नदीला जाऊन काय की बांगलादेशामध्ये जाऊन मिळते. म्हणजे हे खूप सारे याच्यामध्ये सांगण्यासारखं आहे, परंतु आपण ट्रिकनुसार लक्षात ठेवण्यासाठी आपण ती बनवलेली आहेत ना, त्यानुसार आपण बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्या या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. चला तर मग आता आपण पुढील टॉपिक बघूया. याच्यामध्ये नद्याशी संबंधितच आहे तो. गंगा नदी काठावरील प्रमुख शहरे. आता याच्यामध्ये गंगा नदी काठावरील प्रमुख शहरे आपल्याला या ठिकाणी आपल्याला बघायचे आहेत. कुठकुठली शहरं गंगा नदीच्या काठावर वसलेली आहेत. त्याच्यामध्ये ट्रिक दिलेली आहे. काना, बाप, हवाई, वेग से भागा. काना, बाप, हवाई, वेग से भागा या अशा प्रकारची ट्रिक या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्या कानावरून जर बघितलं हे झालं कानपूर झालं. त्यानंतर बावरून काय झालं, बावरून झालं ते म्हणजे बक्सर, बक्सर झालं. त्यानंतर प वरून जर बघितलं प वरून काय झालं की पटना. त्यानंतर जर बघितलं ह वरून काय झालं, ह वरून झालं हरिद्वार. त्यानंतर आहे ते म्हणजे वावरून झालं वाराणसी. वावरून काय झालं वाराणसी झालं. त्यालाच काय म्हटलं जातं की बनारस. बनारस देखील त्याला म्हटलं जातं. बनारसचं पान देखील प्रसिद्ध आहे. तेथील बनारसी साड्या प्रसिद्ध आहेत. बरोबर आहे, तुम्हाला माहीतच असेल ते. त्यानंतर आता पुढला बघू. याच्यामध्ये ई वरून जर बघितलं या ठिकाणी जर इलाहाबाद. इलाहाबादलाच आता काय केली त्या ठिकाणी प्रयागराज नाव केलेलं आहे. बरोबर, कोणी केलं? आता सध्याचं मुख्यमंत्री कोण आहेत? कोण आहेत सध्याचं मुख्यमंत्री ते तुम्हाला माहीतच असेल. तर त्यांनी काय केली की योगी आदित्यनाथ आहेत. त्यांनी काय केली की प्रयागराज इलाहाबादचं नाव बदलून प्रयागराज केलेलं आहे. बरोबर आहे. त्यानंतर आता पुढला जर बघितलं की वेगवरून जर बघितलं बेगुसराय. बेगुसराय हा काय की बेगुसराय हे शहर बसलेलं आहे ह्याच्यामध्ये गंगा नदी किनारी. त्यानंतर सेवरून जर बघितलं साहेबगंज आणि त्यानंतर आहे भागावरून भागलपूर. हे भागलपूर हे काय की बिहारमध्ये आलं. भागलपूर हे बिहारमध्ये आलेलं आहे. या ठिकाणी जर बघी की गंगा नदीच्या काठावर कोणकोणती शहरे वसलेले आहेत ते आपण या ठिकाणी ट्रिकनुसार बघतोय. ट्रिक आहे काना, बाप, हवाई, वेग से भागा. त्याच्यावरून कानावरून कानपूर. त्यानंतर आहे बावरून बक्सर. बक्सर हे पण काय की बिहारमध्ये झालं बक्सर. बरोबर, बक्सर हे काय की बिहारमध्ये येते ना बक्सर. त्यानंतर जर पवरून पटना आलं. हवरून हरिद्वार आलं, उत्तराखंडमध्ये आलं. पटना पण बिहारमध्ये आलं. वावरून वाराणसी उत्तर प्रदेशमध्ये आलं. त्याला काय म्हटलं जातं की बनारस म्हटलं जातं. त्यानंतर ईवरून इलाहाबाद प्रयागराज म्हणतात त्याला. योगी आदित्यनाथ यांनी ते नाव बदललेलं आहे. ते पण उत्तर प्रदेशमध्ये आलं. साहेबगंज सेवरून साहेबगंज. वेगवरून बेगुसराय आलं. सेवरून साहेबगंज. भागावरून भागलपूर. अशा प्रकारे काय की गंगा नदीच्या काठावरील ही काय की प्रमुख शहरे आहेत. गंगा नदीचा उगम तुम्हाला माहीतच आहे. गंगोत्री उत्तराखंडमध्ये होतो. आणि एक अजून लक्षात ठेवा, गंगोत्री उत्तराखंडमध्ये होतोय पण कुठल्या हिमालयामध्ये होतो? कुमाऊ हिमालयामध्ये गंगा नदीचा उगम गंगोत्री उत्तराखंड या ठिकाणी होतोय. त्यानंतर यमुना नदीचा पण उगम कुठं होतं? यमुनोत्री उत्तराखंडमध्ये होतोय. एक्स्ट्रा माहिती तुम्हाला सांगतोय मी या ठिकाणी आउट ऑफ बॉक्स. चला मग आता पुढील याच्यामध्ये बघूया आपण. महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांचा लांबीनुसार उतरता क्रम. या ठिकाणी महाराष्ट्रातील जे काय प्रमुख नद्या आहेत त्यांचा लांबीनुसार उतरता क्रम या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. त्याच्यासाठी ट्रिक दिलेला आहे गोबी क्रतान. काय आहे ट्रिक? गोबी क्रतान ही काय की या ठिकाणी ट्रिक आहे. त्याच्यावरून गोवरून जर बघितलं गोदावरी नदी आहे. गोदावरी नदी आणि तिची लांबी किती आहे? महाराष्ट्रामधील लांबी आहे हे काय की ही जी काय नद्यांची लांबी दिलेली आहे गोदावरी, भीमा, कृष्णा, तापी, नर्मदा. बरोबर आहे. आधी आपण काय करू त्यांची नावं बघू ट्रिकनुसार. गोवरून गोदावरी नदी आलं. भीवरून भीमा नदी आहे. त्यानंतर क्रवरून कृष्णा नदी. त्यानंतर जर बघितलं तावरून तापी नदी आणि त्यानंतर आहे ते म्हणजे तापी नदी आणि त्यानंतर आहे ते म्हणजे तावरून तापी नदी आणि नवरून नर्मदा नदी. अशा प्रकारे काय झाली की या ठिकाणी आपली ट्रिक गोबी क्रतांवरून ही नद्यांची नावं आहेत. बरोबर. आता ही जी काय नदी आहेत ना या नद्यांची महाराष्ट्रामधील लांबी किती आहे? या नद्यांची महाराष्ट्रातील लांबी किती आहे आणि या नद्यांची एकूण लांबी किती आहे हे दोन्ही पण लक्षात ठेवा. याच्यामध्ये या नद्यांची महाराष्ट्रातील लांबी जर बघितलं गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? 668 किलोमीटर आहे. किती? 668 किलोमीटर आहे. भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? 451 किलोमीटर.
कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी 282 किलोमीटर आहे आणि तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी 208 किलोमीटर आहे आणि नर्मदा नदीची लांबी 54 किलोमीटर आहे. आणि ही जी काय नर्मदा नदी आहे ना, नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते आणि ते त्या ठिकाणी 54 किलोमीटर लांबी आहे. म्हणजेच काय त्या ठिकाणी जर बघितलं, तापी नदी आणि नर्मदा नदी या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. त्या मी आधीच सांगितलं होतं की तापी नदी महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे. बघा या ठिकाणी 208 किलोमीटर आहे तापी नदीची लांबी महाराष्ट्रामध्ये आणि नर्मदा नदीची किती आहे, 54 किलोमीटर आहे. बरोबर, हे तुमच्या लक्षात आले असेल या ठिकाणी. बरोबर, तर या ठिकाणी जर बघितलं आपल्या या महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांचा लांबीनुसार उतरता क्रम आहे. बरोबर आहे, त्यांची महाराष्ट्रातील लांबी या ठिकाणी आपण बघितलेली आहे. त्यामुळे हे तुमच्या लक्षात आलं असेल. चला मग आता आपण पुढील टॉपिक याच्यामध्ये नद्याशी संबंधित बघूया. या ठिकाणी आपण महाराष्ट्रातील पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम बघतोय. काही महाराष्ट्रातील पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम आहे. बरोबर, आता या ठिकाणी जर बघितलं, ही खूप सारा मोठा या ठिकाणी, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हे जे आहेत ना आपल्याला वरती स्लाइड करावं लागेल. आता महाराष्ट्रातील पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांचा उत्तरेकडून, म्हणजे काय की पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम आपल्याला विचारला आहे. पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम आपल्याला विचारलेला आहे. ते बघूया आपण या ठिकाणी. आधी आपण हे स्लाइड करूया थोडंसं, म्हणजे या ठिकाणी आपल्याला सर्व या ठिकाणी दिसून येईल. बरोबर, आपण या ठिकाणी महाराष्ट्रातील पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम बघतोय. त्याची ट्रिक आहे, सूर्य वैतागला उल्हासवर, आंबा पडला सावित्रीवर, वशिष्ठी काजळ लावून गेली वाघावर, काळी गेली तळ्यात खोलवर. या ठिकाणी बघा, सूर्य वैतागला कोणावर, उल्हासवर. बरोबर, आंबा पडला कोणावर, सावित्रीवर, वशिष्ठी काजळ लावून गेली कशावर गेली, वाघावर, आणि काळी गेली तळ्यात खोलवर. म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारची ही ट्रिक आहे. या ट्रिकनुसार महाराष्ट्रातील जी काय पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या आहेत, त्या खूप साऱ्या पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या आहेत. बघा, कोकणामध्ये जी काय सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावणाऱ्या जी काय पश्चिम वाहिनी नद्या आहेत, त्या सगळ्या नद्या काय करतात की अरबी समुद्राला जाऊन मिळतात, त्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. त्यामुळे सगळ्या नद्यांची नावं खूप लक्षात ठेवणं खूप अवघड आहे. म्हणून या ठिकाणी एवढी ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा. सूर्य वैतागला उल्हासवर, आंबा पडला सावित्रीवर, वशिष्ठी काजळ लावून गेली वाघावर, आणि काळी गेली तळ्यात खोलवर. तर यावरून आपण या जे काय नद्या आहेत ना, या नद्या आपण लक्षात ठेवणार आहे. याच्यामध्ये सूर्य, त्याच्यावरून जर बघितलं सूर्या नदी आहे. त्यानंतर जर बघितलं याच्यामध्ये काय वैतागला, त्याच्यावरून जर बघितली की वैतरणा नदी आहे. त्यानंतर आता फुलडा जर बघितलं, याच्यामध्ये उल्हासवर जर बघितली की उल्हास नदी आहे. त्यानंतर आंबा जर बघितलं, त्याच्यामध्ये आंबा नदी आले, आंबावरून काय झाले की आंबा नदी आहे. त्यानंतर पलडा, याच्यावरून जर बघितलं, पलडा याच्यावरती सायलेंट या ठिकाणी आहे आंबा. त्यानंतर सावित्रीवर जर बघितलं, सावित्रीवर त्याच्यावरून सावित्री नदी आलं. बरोबर आहे. त्यानंतर जर बघितलं वशिष्ठी, त्याच्यावरून वशिष्ठी नदी आलं. त्यानंतर जर काजळवर जर बघितलं, काजळ त्याच्यावरून काजळी नदी आलं. त्याच्यावरती भाट्याची खाडी आहे ना, काजळी नदीवरती आहे, लक्षात ठेवा. जैतापूरची खाडी काजवी नदीवरती, जैतापूरची खाडी ही काजवी नदीवरती, आणि भाट्याची खाडी कुठं आहे, काजळी नदीवरती आहे. याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका, दोन्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत. त्यानंतर आता याच्यामध्ये वाघावर, त्याच्यावरून काय झालं की वाघावरून याच्यावरून जर बोलले वाघोठाण नदी आहे. त्यानंतर जर बोलली काळी, याच्यावरून जर बघितलं काळी नदी आलं. त्यानंतर जर बघितली तळ्यात खोलवर, त्याच्यावरून काय झाली की तेरेखोलची नदी. आता तेरेखोलची नदी तुम्हाला माहितीच आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. कोकणातील सर्वात दक्षिणेकडील नदीचं खोरं आहे तेरेखोल नदीचं खोरं. लक्षात आलं असेल तुमच्या ट्रिक या ठिकाणी. सूर्य वैतागला उल्हासवर, आंबा पडला सावित्रीवर, वशिष्ठी काजळ लावून गेली वाघावर, काळी गेली तळ्यात खोलवर. सूर्यवरून सूर्या नदी आलं, वैतागला त्याच्यावरून वैतरणा नदी, उल्हासवर त्याच्यावरून उल्हास नदी, आंबावरून आंबा नदी, सावित्रीवर त्याच्यावरून सावित्री नदी, वशिष्ठीवरून वशिष्ठी नदी, काजळवरून काजळी नदी, वाघावर त्याच्यावरून वाघोठाण नदी, काळेवरून काळी नदी, आणि तळ्यात खोलवर त्याच्यावरून तेरेखोल नदी. अशा प्रकारे काय की आपण महाराष्ट्रातील पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम बघितला आहे. तेव्हा चला मग आपण याच्या नद्याशी संबंधित आपला पुढील टॉपिक याच्यामध्ये बघूया.
महाराष्ट्रातील प्रमुख डोंगर रांगा व त्या नद्या दरम्यानच्या नद्या, ह्याच्यामध्ये महाराष्ट्रातील ज्या प्रमुख डोंगर रांगा आहेत, तुम्हाला माहीतच आहे महाराष्ट्रातील प्रमुख डोंगर रांगा कुठल्या आहे. सर्वात उत्तरेकडे सातपुडा पर्वत आहे, त्यानंतर काय की सातपुडा पर्वत झाल्यानंतर काय सातमाळा अजिंठा आहे, हरिश्चंद्र बालाघाट आहे, त्यानंतर आहे शंभू महादेव डोंगर रांगा वगैरे आहेत. बरोबर आहे. त्या डोंगर रांगा, बरोबर, त्या प्रमुख डोंगर रांगा आणि त्या दरम्यानच्या नद्या म्हणजे हा जो टॉपिक आहे ना, या टॉपिकवरती काय केलं जातं, कोणत्या पर्वतरांगेमुळे कोणत्या दोन नद्यांची खोरी कोणत्या पर्वतरांगेमुळे वेगळी झालेली आहे ते सांगा. किंवा असं पण विचारलं जाऊ शकतं की कोणत्या पर्वतरांगेच्या दरम्यान कुठली नदी आहे, असं पण विचारलं. अशा प्रकारचं दोन प्रकारचं प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा विचारले जातात, आतापर्यंत असं विचारलेले पण आहेत. तर याची ट्रिक आहे बघा, विन सातसा घोबी म्रक. ट्रिक आहे विन सातसा घोबी म्रक. तर या ठिकाणी जर बोलले व्ही वरून जर बघितलं, त्या ठिकाणी काय की विंध्य पर्वत आहे. त्यानंतर जर बघितलं न वरून काय आले की नर्मदा नदी आहे. त्यानंतर जर सावरून जर बघितलं, या ठिकाणी सावरून सातपुडा पर्वत, बरोबर, सातपुडा पर्वत या ठिकाणी आहे. त्यानंतर जर बघितले याच्यामध्ये सावरून सातपुडा पर्वत, तावरून जर बघितले तापी नदी आहे. त्यानंतर जर बघितलं की त्याने सा राहिले शेवटचं, त्यामध्ये सातमाळा अजिंठा आहे. त्यानंतर वरून आलं गोदावरी नदी आलं. वरून जर बघितलं या ठिकाणी, तर त्या ठिकाणी हरिश्चंद्र बालाघाट आहे. त्यानंतर जर बघितली व्ही वरून जर बघितली की भीमा नदीचं खोर आहे. त्यानंतर जर बघितले वरून जर बघितलं या ठिकाणी, त्यामुळे महादेव डोंगर रांगा आलं. आणि शेवटी वरून जर बघितलं त्या ठिकाणी कृष्णा नदी आलं. तर या ठिकाणी जर बघितलं, हा विंध्य पर्वत आणि त्यानंतर सातपुडा पर्वत, या दोन्हीच्या मध्ये काय आहे, नर्मदा नदी. लक्षात ठेवा, विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वत यांच्या दरम्यान काय आहे की नर्मदा नदी आहे. बरोबर, हे लक्षात आलं असेल तुमच्या. त्यानंतर आता सातपुडा पर्वत आणि त्यानंतर सातमाळा अजिंठा यांच्या दरम्यान काय आहे, तापी नदी आहे. लक्षात ठेवा, तापी नदी. सातपुडा पर्वत आणि सातमाळा अजिंठा यांच्या दरम्यान काय की तापी नदी आहे. हे एकाखाली एक घेतलं असतं मी या ठिकाणी, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात आलं असतं. परंतु एकाखाली एक घेतलं असतं तरी एका स्क्रीनमध्ये हे बसलं नसतं, म्हणून या ठिकाणी मी असे ॲडजस्टमेंट केलेले आहे, तुम्ही समजून घ्या या ठिकाणी. तर त्यानंतर जर बघितलं ह्याच्यामध्ये सातमाळा अजिंठा जर बघितलं, सातमाळा अजिंठा, बरोबर, ही सातमाळा अजिंठा आणि त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट यांच्या दरम्यान कुठल्या नदीचं खोर आहे, गोदावरी नदीचं खोर आहे. त्यानंतर जर बघितलं की त्यामध्ये हरिश्चंद्र बालाघाट आणि त्यानंतर आहे ते म्हणजे महादेव डोंगर रांग यांच्या दरम्यान जर बघितलं भीमा नदीचं खोर आहे. आणि महादेव डोंगराच्या दक्षिणेकडील बाजूला काय की कृष्णा नदीचं खोर आहे. लक्षात ठेवा, महादेव डोंगराच्या दक्षिणेकडील बाजूला कृष्णा नदीचं खोर आहे. मग अशा या ठिकाणी जर बघितलं, ह्याच्यामध्ये कोणत्या दोन प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतात ते मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. ह्याच्यामध्ये जर बोले विंध्य आणि सातपुडा पर्वत यांच्या दरम्यान काय की नर्मदा नदी आली. बरोबर आहे. सातपुडा पर्वत आणि सातमाळा अजिंठा यांच्या दरम्यान काय आहे, त्याच्यामध्ये तापी नदी आहे. किंवा असं विचारलं जाऊ शकतं की सातमाळा अजिंठा आणि तापी नदी, सातपुडा पर्वत आणि सातमाळा अजिंठा यांच्या दरम्यान कुठली नदीचं खोरं आहे, तापी नदीचं खोरं आहे. किंवा तापी नदीचं खोरं कुठल्या पर्वतरांगेमुळे वेगळे झालेलं आहे, नर्मदा नदीपासून, तर ते म्हणजे सातपुडा पर्वतरांगेमुळे वेगळं झालेलं आहे. बरोबर आहे. त्यानंतर जर सातमाळा अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट यांच्या दरम्यान कुठलं, गोदावरी नदीचं खोरं आहे. म्हणजेच कायच की गोदावरी नदी ही हरिश्चंद्र बालाघाट आणि सातमाळा अजिंठा यांच्या दरम्यान आहे. बरोबर. आणि दुसरा प्रकार प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो, गोदावरी आणि तापी नदीचं खोरं कोणत्या पर्वतरांगेमुळे वेगळं झालेलं आहे, सातमाळा अजिंठामुळे वेगळं झालेलं आहे. बरोबर आहे. त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट आणि महादेव डोंगर रांग यांच्या दरम्यान काय की भीमा नदीचं खोरं आहे. बरोबर आहे. आणि भीमा नदीचं खोरं आणि गोदावरी नदीचं खोरं कशामुळे वेगळं झालेलं आहे, तर ते म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट याच्यामुळे वेगळं झालेलं आहे. आणि त्यानंतर जर पुढला जर बघितला, कृष्णा आणि भीमा नदीचं खोरं महादेव डोंगररांगामुळे वेगळं झालेलं आहे. कृष्णा नदी ही महादेव डोंगररांगाच्या दक्षिणेला आहे. अशा प्रकारे आज आपण जर बघितलं तर या ठिकाणी महाराष्ट्रातील जी काय भारतातील अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या असतील, बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्या असतील, त्यानंतर गंगा नदी काठावरील शहरे, त्यानंतर महाराष्ट्रातील प्रमुख नद्या, महाराष्ट्रातील नद्यांचा लांबीनुसार उतरता क्रम आणि महाराष्ट्रातील पर्वतरांगांच्या दरम्यान असलेल्या नद्यांची खोरी किंवा कोणत्या पर्वतरांगेमुळे कुठल्या नद्यांचं खोरं वेगळं झालेलं आहे, हे आज आपण या टॉपिकमध्ये काय केले की सविस्तरपणे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे.
बरोबर. याच्यामध्ये 5 टॉपिक झालं नदीशी संबंधित, याच्यावरती हमखास टक्के प्रश्न विचारला जातोय. त्यामुळे हे लेक्चर आहे ना तुम्ही वरचेवरती पहा. त्यामुळे काय की ही जी काय ट्रिक आहे ना एकदा तुमच्या डोक्यामध्ये राहिल्यानंतर याच्यावरती प्रश्न कधीही विचारला तर तुम्हाला त्याचं उत्तर नक्कीच देता येणार आहे. तर मी अपेक्षा करतोय की मी दिलेली ही जी काय माहिती आहे ना तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तेव्हा मी तुमचा मित्र नवनाथ कदम निरोप घेतोय. धन्यवाद.